श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, दिवाळी ही जवळ आलेली आहे आणि दिवाळीची सर्वांची साफसफाईसुद्धा चालू झालेली असेल, कारण साफसफाई केल्याशिवाय लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही जाळी जळमट आहे, धूळ आहे, ती तर आपल्याला साफ करायचीच आहे. तर महिलांनो, साफसफाई करताना सुद्धा स्वतःची काळजी घ्या, कारण खूप एवढं पण काम नका करू जेणेकरून तुम्ही स्वतः आजारी पडताल. थोडंसं स्वतःचं लक्ष देऊनच आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच काम करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी ह्या सणाला अगदी खूप महत्त्व दिलं जातं. भरपूर सारी उलाढाल ही दिवाळीच्या कारणाने होत असते. प्रत्येकाचे धंदे हे दिवाळीमध्येच होत असतात. दिवाळीचा सण हा खूप उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळेच बघा, सर्वजण घराची साफसफाई करत आहेत आणि साफसफाई करता करता बघा, आपल्याला कोणत्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आपल्याला फक्त साफसफाईच नाही करायची, तर आपल्या घरातून ज्या काही गोष्टी आहेत, काही वस्तू आहेत, तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे, त्यामुळे ह्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आजच घराच्या बाहेर काढायच्या आहेत. जोपर्यंत आपण आपली घरातली जी अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येणार नाही. आता बघा, ही अलक्ष्मी घरात येण्याचं कारण काय आहे? तर आपला जो मुख्य दरवाजा आहे, प्रत्येकाचा लाकडाचा असेल किंवा काहींचा लाकडाचा सुद्धा नसेल, पण आपल्या घराला लाकडाचा दरवाजा असावा. तर पहा, ज्याचा लाकडाचा नाही किंवा मग इतर कोणता आहे, तर तो आपण कोणताही दरवाजा लावताना थोडासारी त्याचा आवाज होतो, तर करकर असा आवाज आपल्याला होतो. तर हा आवाज म्हणजेच नकारात्मक. आता बघा, आपल्या जे काही पूर्वज आहेत, म्हणजे जे काही आपले आजी आजोबा आहेत, तर ते आपल्याला नेहमी सांगत असतात की अगं, हे दरवाजाचा आवाज नको करू, यामुळे घरामध्ये कटकटी होतात, भांडणं होतात. असे हे आपल्यापेक्षा जे मोठे लोक आहेत ना, ते नेहमी सांगत असतात, नेहमी म्हणत असतात, कारण त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे. आपल्या घरामध्ये भांडण होईल, दरवाजाची कडी नको वाजू, हे नको करू, ते नको करू, असं आपल्याला नेहमी सांगत असतात. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला हेच काम करायचं आहे. आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम असेल, कोणतेही दरवाजे असू द्या, मेन दरवाजा असू द्या, गेट असू द्या, ते जर आपलं करकर वाजत असेल ना, तर सर्वात अगोदर आपल्याला त्याला एक तेल भेटतं, तर ते तेल आपण त्यामध्ये ऑइल सोडायचं आहे. आणि जर तुमच्याकडे ते तेल भेटत नसेल तर मग तुम्ही साधा आणि सोपं आपलं जे खोबरेल तेल असतं ना, ते डायरेक्ट टाकून द्या. थोडासुद्धा आवाज येणार नाही. त्याचबरोबर बघा, आपले जे फर्निचरचे दरवाजे असतात, कपाटं असतात, म्हणजे आपण कबड जे घेतो असतो, तर ते कबडचा सुद्धा आपल्याला आवाज येत असतो, तर त्याचंसुद्धा आपल्याला थोडंसं ऑइल वगैरे टाकून ते सुद्धा सुधरवायचं आहे. घरातलं पहिलं हे एक काम आपल्याला नक्की आणि आवर्जून करायचं आहे. आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे देवघर, किचन, तर ह्या गोष्टी आपला श्वास आहे. तर महिला म्हटलं की किचनशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण आपलं बराचसा वेळ त्या किचनमध्ये जात असतो. आता बघा, मेन म्हणजे देवघर. तर आपलं हे देवघर स्वच्छ आणि नीटनेटकं तर असावंच, पण त्याचबरोबर त्यामध्ये देवसुद्धा मोजकेच असावेत. म्हणजे खूप जास्त गर्दीसुद्धा देवघरामध्ये करायची नाही, जेणेकरून आपण देव पाठीमागे ठेवतोय किंवा मग एकाच्या एक शेजारी एकामेकावरती थोडेसे जात आहेत, तर अशाने सुद्धा आपल्या घराला दोष लागले जातात. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट अगदी सुधरवायची आहे. आता मेन गोष्ट काय आहे, देवघरामध्ये पहा, आपण काचेच्याच फोटो फ्रेम नाही ठेवत, तर आपल्याकडे प्लॅस्टिकच्या फोटो फ्रेमसुद्धा असतात. तर प्लॅस्टिकच्या फोटो फ्रेमला आपण रोज गंध लावून लावून त्या देवांच्या डोळ्यांमध्ये सुद्धा तो गंध घालतो, म्हणजे देवांना पुढे आपल्या घरामध्ये काय चाललेलं आहे ते दिसतच नाही, मग ते आपल्यावरती कृपा कशी करणार. त्यामुळे जर असे फोटो फ्रेम जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते फोटो फ्रेम नक्कीच बदला. त्यामुळे ते पहिले तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित आणि चांगले आणि मोजकेच फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवायचे. आता बघा, तिसरी गोष्ट म्हणजे चप्पल. तर बघा, आपल्या घरामध्ये चपला भरपूर प्रमाणामध्ये असतात. आपल्याकडे एखादी चप्पल तुटलेली असेल तरी ती आपण जपून ठेवतो, परंतु अशी ही तुटलेली चप्पल जी आहे तर त्या चप्पलमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते. त्यामुळे ही नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला ती चप्पलसुद्धा घराच्या बाहेर काढायची आहे. तुटल्या फुटलेल्या चपला आपल्या घरात ठेवायच्या नाही. आता बघा, स्वयंपाकघर.
तर स्वयंपाकघरामध्ये बघा आपल्या भरपूर जणांच्या घरामध्ये असे हे भांडे असतातच आणि ते आपण वारंवार काढतो आणि तेच परत जपून ठेवतो. एखादी वाटी असेल ती कुठेतरी चिरलेली आहे, पण ती आपण आपल्या घरामध्ये वापरात आणतो आणि तशीच ती ठेवतो. किंवा मग एखादा ग्लास आहे किंवा कप आहे, त्याला थोडासा टच गेलेला आहे, तुटलेला आहे, दांडा तुटलेला आहे, तर असे कपसुद्धा आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ज्या तुटलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता असते. तर बघा आपल्या घरामध्ये अशी चिरलेली भांडे, चिरलेले ग्लास, चिरलेल्या प्लेटी किंवा मग एखादी परातसुद्धा असू शकते. बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याकडे प्लॅस्टिकचे भांडे असतात, ते सुद्धा कुठे चिरलेले असतात किंवा मग कपं असतात. हे सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्ही आजच घराच्या बाहेर काढून द्या. तुमची जी दिवाळीची साफसफाई चालू आहे, तर आपली दिवाळी येण्या अगोदर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला घरातून पहिल्यांदी अलक्ष्मी बाहेर काढायची आहे, तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताही प्रवेश करेल. तर ह्या गोष्टीमध्ये खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि ह्या आपण कितीही उपाय करा, सेवा करा, याचा परिणाम आपल्या ह्या सेवा उपायांवरती होत असतो. आपण किती सेवा उपाय केले तरी हे जर नकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल, तर मग आपल्या त्या सेवा उपायांचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. आता यानंतरची गोष्ट म्हणजे बघा आपल्या घरामध्ये काही फर्निचर असतं, तर आपण विचार करतो की हे आपल्या सासूबाईंनी दिलेलं आहे, हे आपल्या सासूबाईंचं आहे, आपण त्यांची आठवण म्हणून ते आपल्या घरामध्ये ठेवत असतो. परंतु बघा एखादं फर्निचर असंही असतं की त्याला तडा गेलेला आहे, कुठेतरी चीर पडलेली आहे, त्याचे दारं तुटलेले आहेत. असं फर्निचर आपण घरात जर त्याला नीट करता येत असेल तर त्याला आपण अवश्य नीट करावं. जर नीट करता येत नसेल तर बघा अशा ह्या फर्निचरमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अलक्ष्मी ही राहत असते आणि अलक्ष्मी असेल तर आपल्या घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही. त्यामुळे अशा ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या. तर बघा काहीही गोष्टींचा लोभ करत नका बसू. आपल्या घरामध्ये मोजकंच सामान ठेवा, मोजक्याच वस्तू ठेवा आणि खूप चांगलं जीवन जगा. अशा गोष्टी जर आपण भरभरून घरामध्ये ठेवल्या आणि त्या कुठे तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत, तसंच आपण वापर करत आहोत, तर मग त्या गोष्टीमध्ये दरिद्री असते, अलक्ष्मी असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा मग आलेली लक्ष्मी ही सुद्धा काढता पाय घेते. तर अशामुळे अशा ह्या गोष्टी आपल्या घरातून नक्कीच बाहेर काढाव्यात. आणि बघा जेव्हा आपण हे कुरडई, पापड वगैरे करत असतो, लोणचे करत असतो, तर हे सुद्धा आपण जेव्हा दिवाळीची साफसफाई करतो त्यावेळेस ते उघडून बघावे. ते जर खराब झालेले असतील, 2-2 वर्षाचे जर असतील आणि जर खूपच त्याला खराब कंडिशनमध्ये असतील, तर ते अर्थात आपल्याला वास जर येत असेल तर ते सुद्धा आपण घराच्या बाहेर काढावे. आणि जर आपलं चांगल्या परिस्थितीत असतील तर त्यांना ऊन वगैरे देऊन ते व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवावेत. तर अशा प्रकारे सुद्धा आपल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला सुधरवायच्या आहेत. त्याचबरोबर लोणची असतात पहा, लोणच्याला बरेच दिवस झालेले असतात, त्याच्यामध्ये बुरा लागलेला असतो, कधी आपण त्याच्याकडे डोकूनही पाहत नाही. तर अशा वेळेस बघा ते लोणची जरी असतील ना, ती सुद्धा तुम्ही जर खराब झालेलं असेल ना तर ते नक्कीच बाहेर काढा. चांगलं असेल तर अर्थात त्याचा वापर करा. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या घरामध्ये पहा भरपूर साऱ्या कपाटामध्ये कपडे असतात. तर हे कपडे जे जुने कपडे आहेत म्हणजे जे खराब कंडिशनमध्ये आहेत, फाटलेली तुटलेले आहेत, तर ही अशी कपडेसुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहेत. तर ती तुम्ही चांगली मस्त कापा आणि ती व्यवस्थित आपल्याला कुठे काही फर्निचर पुसण्यासाठी कशासाठी सुद्धा यूज करू शकता. आणि जर ती चांगल्या कंडिशनमध्ये असतील आणि तुम्हाला ती येत नसतील तर मग ती कपडे चांगली स्वच्छ धुवून इस्त्री करून कुणाला तरी देऊन टाका. म्हणजे जे गोरगरीब असतात त्यांना देऊन टाका. ज्या गोष्टी फाटल्या तुटलेल्या असतात तर त्यामध्ये अलक्ष्मी असते, त्यामुळे अशा गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवू नका. जर असतील चांगल्या अवस्थेमध्ये आणि थोडंसं फाटलेलं असेल तर त्यांना तुम्ही शिवा, प्रॉपर त्याची शिलाई करा आणि त्यानंतरच ते वापरा. तर बघा घरामध्ये मोजक्याच गोष्टी असाव्यात, चांगल्या असाव्यात, स्वच्छ असाव्यात आणि व्यवस्थित असाव्यात. फाटलेल्या तुटलेल्या अशा वस्तू आपल्या घरामध्ये असू नये, यामध्ये अलक्ष्मी ही निवास करत असते. आपल्या घरामध्ये दिवाळी आहे, दिवाळीला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते, त्यामुळे आपल्या घराची साफसफाई करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे तुटले फुटलेल्या वस्तू आपल्याला ठेवायच्या नाहीत. तर या सर्व गोष्टींमध्ये नकारात्मकता असते. ह्या नकारात्मक गोष्टी घराच्या बाहेर काढलेल्या चांगल्या. तर चला इथेच करते व्हिडिओचे एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.